देऊनी भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद, आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे पाथवे टू अचीवमेंट या आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या सिरीजमध्ये. आज मी तुम्हाला अभ्यासाच्या संदर्भामध्ये 5 अशा बाबी सांगणार आहे ज्यावर जर तुम्ही अंमलबजावणी करायला सुरुवात केली तर अभ्यास करणं आणखी सोपं होईल. सगळ्यात पहिला मुद्दा येतो डिक्लटरिंगचा. क्लटर म्हणजे काय तर कचरा. कचरा हा शब्द जरा जास्तच वेगळा वाटतो या, त्याच्यामुळे आपण हा कचरा शब्द थोडासा बाजूला ठेवूया आणि आपल्या संदर्भामध्ये कचरा किंवा क्लटर म्हणजे अनावश्यक बाबी असा त्याचा अर्थ घेऊया. होतं काय माहिती आहे का, आपण जेव्हा अभ्यासाला बसलेलो असतो ना तेव्हा बरंच सामान जवळ असतं. कम्प्युटर असेल, मोबाईल असेल, आणखी बरेच वेगवेगळं काय काय ठेवलेलं असेल. ज्या विषयांचा अभ्यास करायचा नाही तेही पुस्तकं कालपासून आपल्या जवळच पडलेले असतील. ज्या नोटबुकची गरज नाही त्याही कधीच्या त्या तिथेच असतील. असं बरंच काही आपल्या अवतीभोवती असू शकतं. पण यामुळे होतं काय माहिती आहे का की प्रसन्न वातावरणामध्ये अभ्यास करणं, सगळ्या स्वच्छतेमध्ये अभ्यास करणं आणि अशा सगळ्या पसरलेल्या पसाऱ्यामध्ये अभ्यास करणं यानं आपल्या सगळ्या मानसिकतेवरही फरक येतो. त्यामुळे सगळ्यात अगोदर काय करायचं तर डिक्लटरिंग करायचं, म्हणजे ह्या अनावश्यक बाबी ज्या आहेत त्या सगळ्या बाजूला काढून ठेवायच्या. आणि आज जर किंवा आत्ता जर आपण या एका पर्टिक्युलर विषयाचाच अभ्यास करणार असू तर आपण फक्त तेवढ्याच विषयाशी संबंधित असणाऱ्या बाबी आपल्याजवळ ठेवायच्या. मग अशा वेळेस रंगीत पेन किंवा आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या कलरफुल स्केच पेन्स हे जर तुम्हाला लागत असतील तर ते तुम्ही ठेवू शकता. पण बाकीच्या ज्या गोष्टी आत्ता लागणार नाहीत त्या सगळ्या बाजूला काढून ठेवायच्या, म्हणजे स्वच्छतेच्या वातावरणामध्ये अभ्यास अजून चांगला होईल. यानंतर दुसरा मुद्दा येतो 30-50 प्रिन्सिपलचा. काय आहे हे 30-50 प्रिन्सिपल? तर पुन्हा आपल्याला ब्रेनकडे जावं लागेल. ब्रेन कशा पद्धतीनं काम करतो हे सगळं बघावं लागेल. तर संशोधनानुसार असं लक्षात आलेलं आहे की जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट किंवा एखादा नवीन विषय अभ्यासायला लागतो ना तेव्हा जर तो 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ अभ्यासला किंवा वाचला तर आपलं ब्रेन अंडर यूज होतं आणि नेमकं आपण ते काय वाचलं काय नाही हे काही लक्षात येतच नाही. आणि एकंदरीत त्याचा परिणाम म्हणून काय होतो तर तो विषय आपल्याला कंटाळवाना किंवा अरे यातलं काहीच समजत नाही किंवा अरे यामध्ये तर काहीच नाही आहे असं काहीतरी आपल्याला वाटायला लागतं. आणि 50 म्हणजे काय तर जर असा नवा विषय आपण 50 मिनिटांपेक्षा जास्त अभ्यासायला लागलो तर मात्र बर्डन खूप जास्त येतं ब्रेनवर आणि ब्रेन थकून जातं आणि तो विषय आपल्या नावडीचा व्हायला लागतो किंवा नावडतीकडे तो झुकायला लागतो. म्हणून 30-50 प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं. जेव्हा नवा विषय आपण अभ्यासासाठी घेऊ तेव्हा तो 30 मिनिट ते 50 मिनिट या दरम्यान ठेवायचा आणि त्या रीतीने आपण अभ्यास करायचा आहे. तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जो टॉपिक खूप महत्त्वाचा आहे किंवा एखादा विषय जरा थोडासा कठीण वाटतो आहे तर त्या विषयाचा त्या टॉपिकचा अभ्यास कधी करायचा. मी माझ्या अनुभवातून सांगू शकते आणि अर्थात संशोधनानुसार सुद्धा ते सिद्ध झालेलंच आहे की असे टॉपिक्सनं मी रात्री झोपण्याच्या जस्ट अगोदर वाचायची. म्हणजे तेव्हा तरी मला हे बाकीचं काही माहीत नव्हतं किंवा अभ्यास कसा करायचा काय करायचा हे टेक्निक्स तेव्हा काहीच नव्हते. पण मी ज्या पद्धतीनं करत गेले आणि आता जेव्हा ह्या सगळ्या पद्धती अभ्यासते आहे, तुम्हाला सगळ्या सांगण्यासाठी मी स्वतः भरपूर काही शिकते आहे, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की अरे मला माहीत नसताना सुद्धा याच प्रकारे मी अगोदरपासून अभ्यास करत आलेली आहे. तर सुरुवातीपासून माझी अभ्यासाची मेथड ती असायची की जेव्हा एखादा अवघड टॉपिक असेल किंवा ज्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज असेल तो मी रात्री झोपण्याच्या अगोदर वाचायची आणि मला रिझल्ट छान यायचे. त्याच्या पाठीमागचं कारण मला तेव्हा माहीत नव्हतं, पण अनुभवातून माहीत झालं होतं की असं केलं तर आपला अभ्यास जास्त छान होतोय. पण आता जे सगळं संशोधन झालंय त्याच्यानुसार लक्षात आलं की या गोष्टीच्या मागे रिझन आहे. तर रिझन काय आहे, जेव्हा आपण रात्री झोपण्याच्या अगोदर एखादा टॉपिक अभ्यासतो ना आणि नंतर झोपून जातो तर आपण झोपतो पण आपलं ब्रेन झोपत नाही. म्हणून होतं काय की ह्या टॉपिकवर आपलं ब्रेन सगळं काम करायला लागतं आणि मग भरपूर सारं त्या आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी आलेलं असतं
आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण त्यावरच थोडासा अभ्यास करतो तेव्हा लगेच आपल्याला जाणवतं, अरे वा, काल आपण अभ्यासलेलं वाचलेलं खूप जास्त लक्षात राहिलंय. आणि नॅचरली खूप छान लक्षात राहिलं म्हटलं की आपल्याला आनंद होतो आणि पुढचं सुद्धा त्या आनंदाच्या भरात आपण वाचून काढतो, जे सुद्धा आपल्या लक्षात राहतं. अर्थात त्याच्यासाठी सुद्धा कारण असतं की जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा आनंदाचे हार्मोन्स ज्यांना म्हटलं जातं डोपामाइन, ते सिक्रिएट झालेलं असतं. म्हणून आपली एनर्जी आणखी वाढलेली असते आणि पुढचा केलेला अभ्यास लक्षात राहणं आणखी सोपं जातं. अर्थात डोपामाइन सिक्रिएट होणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी हा एक वेगळाच मुद्दा आहे, त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत, पण सध्या या एपिसोडमध्ये नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आणखी एक बाब मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छिते. बेन्झीनची रचना कशी शोधली गेली माहीत आहे ना तुम्हाला? कॅक्युलेच्या डोक्यामध्ये सतत विचार चालू होते की बेन्झीनची संरचना कशी असेल बरं. आणि हे सगळं संशोधन चालू असताना, रात्रंदिवस तेच विचार चालू असताना, जेव्हा त्या रात्री तो झोपला तेव्हा त्याला रात्री स्वप्नामध्ये 3 साप एकमेकांना खात आहेत असं काहीतरी दिसलं. आणि त्या सापांची एकमेकांना खाण्यासाठीची रचना अशी काही होती की याच्या डोक्यात क्लिक झालं, येस, बेन्झीनची संरचना सुद्धा तशीच असली पाहिजे. आणि मग त्यावर संशोधन झालं तर बेन्झीनची संरचना त्याला शोधून काढणं किंवा त्याच पद्धतीनं आहे हे लक्षात येणं खूप सोपं गेलं. म्हणजेच काय, हा सुद्धा त्याच गोष्टीचा पुरावा आहे की आपण झोपतो, ब्रेन झोपत नाही, उलट ते प्रोसेस करायला लागतं आणि ज्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याला ते जास्त चांगलं लक्षात राहिलं हे लक्षात येतं. आता आणखी एक बाब सांगते की आता तर मला असा काही स्पर्धा परीक्षांचा किंवा बाकीच्या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज नसते. पण ऑफकोर्स असं वाटून घेऊ नका बरं की एकदा स्पर्धा परीक्षा झाली आणि आपण पदावर बसलो म्हणजे अभ्यास सोडून दिला तरी चालतं. अभ्यास कधीच सोडायचा नसतो. अगोदर आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असतो. एकदा त्या खुर्चीवर बसल्यानंतर वेगवेगळ्या GRचा, कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. अभ्यास करायचाच नेहमी, म्हणूनच अभ्यासाची गोडी कायमसाठीच राहावी यासाठीच्या या काही गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला हे सांगत होते की अशा काही विचारांची क्लॅरिटी आपल्याला झाली ना की हेच विचार किंवा याच सगळ्या बाबी, हे टेक्निक आपण आणखी दुसऱ्या ठिकाणी सुद्धा कसे उपयोगात आणू शकतो यावर आपलं ब्रेन काम करायला लागतं. म्हणून मी तुम्हाला सांगत होते की आता मला जरी अभ्यास करायचा नसला तशा परीक्षांसाठीचा, तरी सुद्धा बऱ्याच वेळा मी हे टेक्निक उपयोगामध्ये आणते. म्हणजे झालं असं बघा, याच तुमच्या सगळ्या एपिसोड्सचं स्क्रिप्ट रायटिंग माझं चालू होतं आणि लिहिता लिहिता जवळपास रात्रीचे 12:15 वाजले आणि माझ्या लक्षात आलं की येस, आता आपले स्क्रिप्ट पूर्ण झालेले आहेत आणि आता हे काम आपलं संपलेलं आहे. आणि माझ्या डोक्यात होतंच की दुसऱ्या दिवशी एका अतिशय मोठ्या कार्यक्रमाच्या अँकरिंगसाठी मला जायचं होतं आणि त्या अँकरिंगचं शेड्यूलसुद्धा मी वाचलेलं नव्हतं आणि स्क्रिप्ट लिहिण्याचं काम मी दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा पहाटेच उठून करणार होते. मग मी काय केलं माहीत आहे का, हे टेक्निक मला माहीत होतं ना की रात्रभर ब्रेन प्रोसेस करतं म्हणून मी रात्री झोपण्याच्या अगोदर 10 मिनिट त्या शेड्यूलमध्ये व्यतीत केले. आणि ते शेड्यूल नेमकं काय आहे, चीफ गेस्ट कोणते कोणते येणार आहेत, मला कुठे कुठे बोलावं लागणार आहे, एकंदरीत कार्यक्रम कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, हे सगळंच्या सगळं मी ते वाचून घेतलं. चीफ गेस्ट कोण कोण आहेत हेही बघितलं, कारण त्यांच्याबद्दलची माहितीसुद्धा दुसरं कोणी सांगणार नव्हतं, तर अँकरिंग करता करता ते मलाच सांगायचं होतं. मग हे सगळं एकदा रात्री वाचल्यानंतर हार्डली 10 मिनिट मला त्यावर द्यावे लागले. ते वाचल्यानंतर मागे मी तुम्हाला एक टेक्निक सांगितलं होतं बघा, की असं अभ्यास केल्यानंतर किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी वाचल्यानंतर जस्ट मी डोळे मिटून घेत असे आणि मनन करत असे की काय काय आपण वाचलेलं आहे. मग तसंच 1-2 मिनटं मी डोळे मिटून घेतले आणि तो शेड्यूल कसा कसा जाणार आहे, मला कुठल्या कुठल्या जागा भराव्या लागणार आहेत आणि कुठे कुठे मला बोलावं लागणार आहे, हे सगळं माझ्या डोक्यात ऑलरेडी आलं आणि मी झोपी गेले. मी झोपले, माझा ब्रेन झोपला नाही. जेव्हा मला सकाळी जाग आली तेव्हा जवळपास रफ स्केच माझ्या अँकरिंगचं पूर्णपणे माझ्या डोक्यात तयार झालेलं होतं आणि मला फक्त ते आता कागदावर उतरवून घ्यायचं होतं. म्हणूनच रिपीट करते आहे, ही काही गोष्ट जी असते की रात्री त्या टॉपिकचा अभ्यास करायचा, हे आपण अवश्य करायचंच. हा झाला तिसरा मुद्दा. आता जाऊया चौथ्या मुद्द्याकडे.
तुम्हाला आठवत असेल बघा, मागे सुद्धा मी म्हणाले होते की ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं, त्याच्यामुळे कुणाला तरी शिकवत राहा. मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की मी सुद्धा माझ्या मैत्रिणी ज्यांना गणित अवघड जायचं, इंग्रजी अवघड जायचं, त्यांना लगेच ते समजावून सांगत असे आणि त्याचा फायदा मला होत असे. तर खरंच जेव्हा तुम्ही अभ्यास करताना तेव्हा तुम्ही शिक्षकाच्याच भूमिकेमध्ये गेलं पाहिजे. यानं काय फायदा होतो माहिती आहे? जेव्हा एखादे शिक्षक आपल्याला शिकवतात तेव्हा एकदा ऑब्झर्व करा त्यांना. ते फक्त पॉइंट्स सांगतात का? नाही, ते सगळे एलॅबोरेट करतात. म्हणजेच मग जेव्हा आपण कुणाला तरी शिकवतो आणि कुणी नसेल तरी काहीही काळजी करण्याची गरज नाही, कुणीतरी समोर आहे असं समजायचं आणि मग आपण त्याला शिकवायला लागायचं. एक टॉपिक वाचला, आता तो समोरच्याला आपण शिकवतो आहोत. म्हणजे काय होतं की व्यवस्थित सगळी माहिती जी आपण आत्ताच वाचली आहे ती समोरच्याला शिकवत असताना ती रिजनरेट होते, म्हणजे डोक्यामध्ये अजून जास्त पक्की बसते. आणि आणखी महत्त्वाचा फायदा त्याचा असा होतो की जेव्हा आपल्याला कोणाला तरी आपण शिकवतो आहोत आणि नोट्स तेव्हा बघायच्या नाही, पुस्तक तेव्हा बघायचं नाही, तेव्हा कदाचित आपल्यालाच लक्षात येईल की अरे वा, हे इथपर्यंत आपण छान शिकवत होतो किंवा समोरच्याला समजावून सांगत होतो, पण पर्टिक्युलर तो एक पॉइंट आला आणि आपल्याला समोरच्याला समजावून सांगणं थोडंसं अवघड गेलं. जेव्हा असं लक्षात येईल ना, तेव्हा ताबडतोब यावरही विचार करायचा किंवा ही सुद्धा बाब लक्षात घ्यायची की जो विषय किंवा जो एक पर्टिक्युलर मुद्दा आपल्याला दुसऱ्याला समजावून सांगणं अवघड जातंय, याचा अर्थ स्पष्टपणे असा आहे की तो मुद्दा कदाचित आपल्याला व्यवस्थित कळलेला नाही. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही एखादी बाब 6 ते 8 वर्षाच्या मुलाला समजावून सांगता आणि त्याला ती व्यवस्थित समजते, तेव्हा समजायचं की ती बाब तुम्हाला स्वतःला व्यवस्थित समजली आहे. म्हणून आपला तोही पडताळा होऊन जाईल की खरंच हा टॉपिक किंवा हा मुद्दा आपल्याला कितपत समजला आहे. जर आपल्याला समोरच्याला नीट समजावून सांगता आला नाही किंवा नोट्स बघण्याची आपल्याला गरज पडली, अर्थ समजावून घ्यायचा की आपल्याला त्यावर अजून अभ्यास करण्याची गरज आहे, अजून अभ्यास करायचा आणि पुन्हा एकदा समोरच्याला कोणाला तरी शिकवायचं, ज्याचा फायदा आपल्याला होणार आहे. इव्हन माझ्या उदाहरणातूनच मी तुम्हाला सांगते की आता हे मला जे व्हिडिओज करायचे असतात, अर्थात याच अनुषंगाने एक गोष्ट ही सुद्धा सांगते, व्हिडिओतल्या कंटेंट्सशी कॉम्प्रोमाइज करणं मला नाही पटत. त्याच्यामुळे उगाचच व्हिडिओ अगदीच छोटा व्हावा याच्यासाठी कुठेतरी ॲब्रप्टली मुद्दे तोडणं हे पण मला योग्य वाटत नाही. म्हणून कधी कधी माझे व्हिडिओ एक 13, 14, 15 मिनिटांपर्यंत जाऊ शकतात किंवा कदाचित त्यापेक्षाही थोडेसे मोठे होऊ शकतात, पण माझी भूमिका लक्षात घ्या की तो मुद्दा तोडून लगेच दुसऱ्या एपिसोडवर जाणं मला योग्य वाटत नाही, एवढ्याचसाठी ते असतं. मग अशा परिस्थितीत मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की जेव्हा हे 10, 12, 15 मिनिटांचे मला व्हिडिओज करायचे असतात तेव्हा मलाही अभ्यास करावा लागतो. एका 15 मिनिटांच्या व्हिडिओसाठी जवळपास मला 3 ते 4 दिवस अभ्यास करावा लागतो. नेमके तुम्हाला मुद्दे कोणते कोणते सांगायचे आहेत, कोणत्या सिक्वेन्समध्ये सांगितले तर अधिक इफेक्टिव्ह ठरतील, कशा पद्धतीनं सांगितले तर ते व्यवस्थित लक्षात येतील, हे सगळं मला स्वतःला अभ्यासावं लागतं आणि मग मी इथे येऊन तुम्हाला हे मुद्दे सगळे सांगू शकते. म्हणजेच काय झालं, मी तुम्हाला ज्ञान देते तर ज्ञान मलाही मिळतं. जे प्रत्येक वेळेस मी हायलाईट करत असते ना तो मुद्दा की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, याही पद्धतीनं लगेच मी तुमच्या लक्षात आणून देते. तेवढ्याचसाठी मी या मुद्द्याचा उल्लेख केलाय की तुम्हाला काहीतरी सांगत असताना मला ज्ञान मिळतंय. 4 दिवसांमध्ये मी जे सगळं वाचन केलं, जो अभ्यास केला, त्या गोष्टी दुसरीकडे कुठे वापरायच्या हे पण माझं ब्रेन लगेच काम करतं की नाही. आणि एक बाब ही सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे आपण की जेव्हा आपण काहीतरी शिकतो स्वतः विचार केला पाहिजे की या कन्सर्नने किंवा या संबंधानं अभ्यासलेली ही बाब आणखी दुसऱ्या कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये उपयोगाची ठरू शकते बरं, आणि ती तिकडे लगेच वापरता येईल सुद्धा.
जसं मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 मिनिट्स थिअरी अभ्यासासाठी उपयोगाची आहे, पण लगेच ती गृहिणींना कशी वापरता येईल, लगेच ऑफिसरच्या खुर्चीवर बसल्यानंतर आपल्याला कशी वापरता येईल. तर माझ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण स्वतः विचार करायचा की ही बाब आपल्याला कुठे कुठे वापरता येऊ शकते. आणखी सोपं करून सांगू इच्छिते. 2 + 2 = 4 हे आपण मॅथमॅटिक्सचा क्लास करताना शिकलोय, बरोबर? येस. पण जर आपण कुठेतरी दुकानामध्ये गेलो आणि 2 किलो हे आणि 2 किलो ते असं म्हटलं तर हे 4 किलो झालं असं इमिजिएटली कॅल्क्युलेट करतो ना, तेव्हा आपण म्हणतो का नाही हे किराणा दुकानामध्ये कशाला करायचं 2 + 2 = 4, कारण हे तर आम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकलेलो आहोत किंवा परीक्षेसाठी शिकलेलो आहोत, असं नाही म्हणत ना. आपण पटापट सगळीकडे बेरजा वजाबाक्या करायला सुरुवात करतो ना. म्हणजेच परीक्षेसाठी घेतलेलं ज्ञान आपण बाकीच्या ठिकाणी सुद्धा वापरतोय. त्याच पद्धतीने इथे जर आपण काही शिकत आहोत तर ते सुद्धा आपल्याला कुठे कुठे वापरता येईल हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच तर हे लक्षात असल्यामुळेच मग अँकरिंगच्या वेळेस रात्री ते वाचायचं आहे हे माझ्या लक्षात आलं. 30-50 प्रिन्सिपल कुठे वापरायचं आहे हे माझ्या लक्षात आलं. मग याच परिस्थितीमध्ये तुमच्याही हे लक्षात येईल की जेव्हा जेव्हा काहीतरी अवघड आपल्याला वाटतं आहे तेव्हा तेव्हा ते इतरांना समजावून सांगणं याच्या इतका दुसरा चांगला मुद्दा कोणताच नाही. म्हणून जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा तुमचा सर्वांचा ग्रुप असेल ना तर आणखी जास्त चांगलं आहे बरं. म्हणजे होतं काय की एखाद्या टॉपिकमध्ये एक कोणीतरी एक्सपर्ट असतो, दुसऱ्या एखाद्या विषयात दुसरा कोणीतरी एक्सपर्ट असतो आणि प्रत्येकानं असा ग्रुप ठेवून एकमेकांना समजावून सांगायला सुरुवात केली तर नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो. पण अर्थात जर तुमचा ग्रुप नसेल तर खट्टू होण्याची अजिबात गरज नाही. किंवा लगेच नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायला लागाल की आमचा ग्रुप नाही, आम्ही काय करायचंय. मी जसं अगोदर सुरुवातीलाच तुम्हाला म्हणाले होते की समोर कोणीतरी आहे असं गृहीत धरायचंय आणि त्याला शिकवायला लागायचंय. किंवा तुमचा लहान भाऊ धाकटी बहीण असं कोणी असेल तर त्यांना शिकवायला लागा. आपला उद्देश मागचा लक्षात घ्या की आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे सगळं सांगण्याची. ओके. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन जर अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच अभ्यासामध्ये खूप मोठी मदत होईल. मला सांगायला विसरायचं नाही की नेमका कोणता मुद्दा तुम्हाला जास्त आवडला ते. कमेंट बॉक्समध्ये मी वाट पाहते तुमच्या कमेंट्सची. थँक्यू.